उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात हा अपघात आहे की घातपात असा संशय व्यक्त केला आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत होते. आज अचानक त्यांचा असा अंत झाला. जे नेते सत्तेत आहेत तेच सुरक्षित नाहीत तर विरोधी पक्षातील नेत्यांचं काय होणार? हे देशाचं मोठं नुकसान आहे. दादांच्या मृत्यूमागे काहीतरी घातपात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी होणारच आहे, परंतु ह्यापूर्वीही राजकीय नेत्यांचे विमान अपघात खूप जास्त प्रमाणात झाल्याचं पाहायला भेटत आहे. जर आपण इतिहास पाहिला तर संजय गांधी काँग्रेसचे जे नेते होते, त्याचबरोबर माधवराव सिंधिया, त्याचबरोबर YSR, त्याचबरोबर विजय रुपानी असे असंख्य उदाहरणं आहेत राजकीय नेत्यांचे विमान अपघातात मृत्यू झाल्याचे. त्यामुळे नेहमी पॉवरफुल असलेल्या नेत्यांचेच अपघात कसे होतात, पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे या प्रकरणामध्ये, अशी मागणी सोशल मीडियावरही होत आहे. काय वाटते तुम्हाला या प्रकरणात काही घातपात झाला असेल की हा अपघात आहे? मला वैयक्तिक असं वाटत आहे की हा अपघातच झाला आहे. तरी तुमची काय वेगळी प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.